संघाकडून प्रथम गोलंदाजी करताना स्ट्राईकला कोण आहे? विकेश आणि प्रशांत. स्ट्राईकला कोण आहे? स्ट्राईकला असेल तो प्रशांत आणि नॉन स्ट्राईकला असेल तो विकेश. एक ओपनिंग पेअर कुशेडे संघाकडून आणि तितकाच ताकदीचा गोलंदाज आहे नाव बंटी. बंटी कशी गोलंदाजी करतोय हे आपल्याला बघायचं आहे. कुशेडे त्यांचा एक संघ मला वाटते फर्स्ट राऊंड घेऊन जाऊन सेकंड फेरीमध्ये पोचलेला आहे. कुशेडे बी संघ पोचतोय का हे बघायचं आहे. ओके, हा सेकंड राऊंड मला त्यांचा चालू आहे. चला पहिला चेंडू बंटी यांचा आणि आउटसाइड एज लागलेली आहे. एक धाव पूर्ण. सुंदर गोलंदाजी, सुंदर टप्पा. प्रशांत यांनी पहिल्याच संघाचं खातं खोललेलं आहे. एक धाव झालेली आहे ती कुशेडे बी संघाची. शिरवली करून बंटी उत्तम गोलंदाजी करत आहे. चला पुढचा चेंडू बंटी यांचा आणि समोर असेल तो विकेश. काहीच रनअपमध्ये फंबल झालेले आहेत. नक्कीच मित्र, रनअपमध्ये पण तुम्ही जर थोडं कमी काही झालं तर तुम्ही नक्कीच पुन्हा रनअपवर या, पण तो चेंडू फेकू नका, कारण की नक्कीच तो चेंडू तुम्हाला एक धोकादायक ठरू शकतो, कारण की एक्स्ट्रा धाव मोठा फटका येऊ शकतो. आणि हा मारलेला मोठा फटका चेंडू जातोय सीमा रेषा पार. डीजे मी करणार आहे. पहिला चेंडू षटकार खेळून एक मोठा आघात केलेला आहे विकेश यांनी. पुन्हा बंटी आणि पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याच्या नादात तिकडे क्षेत्ररक्षण थोडं खराब झालेलं आहे. पहिला धाव पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न झालेला आहे का? हो, हा ना मध्ये पुन्हा एकदा कचाळ असा थ्रो झालेला आहे. शिरोली संघाची थोडी खराब क्षेत्ररक्षण आणि एक धाव त्यांनी गिफ्ट दिलेली आहे समोरच्या संघाला. रनआउटचा धोका नक्कीच होता, थ्रो जर व्यवस्थित एंडला आलेला असतं तर. आणि मला वाटते वाढती धावसंख्या झालेली आहे ती 9. चला गोलंदाज नक्कीच चांगली कामगिरी करता. एक पाया मोठा फटका आल्यानंतर एक कमबॅक केला होता सुंदर त्यांनी, बंटी यांनी. आणि पुन्हा एकदा आलाय का मोठा फटका की झेल. आणि इथं काहीच गचाळ क्षेत्ररक्षण मी म्हणू शकतो. आणि हा चेंडू जातोय विकेश. काय फलंदाजी करतोय. 4 चेंडू आणि मला वाटतं त्याने आतापर्यंत 12 धावा ठोकल्या आहेत कुशेडे बी संघाकडून. पुन्हा एकदा हवेत मारलेला फटका आणि हा चेंडू जातोय सीमा रेषा. विकेश काय फलंदाजी करतोय. मगाशी तुम्ही मला वाटते इथे जे क्षेत्ररक्षक त्यांनी एक झेल त्यांचा सोडला होता. नक्कीच चान्स होता तुम्हाला मित्रांनो. जे समोर फिल्डर आहेत त्यांनी नक्कीच सनग्लासेसचा वापर करा. सूर्याची किरण डोळ्यावर पडतात, अंदाज येत नाही. षटकातला शेवटचा चेंडू बंटी यांचा आणि पुन्हा एकदा ऑफ साईडला मारला चेंडू. झेल होतंय का?
गॅपमध्ये फटका आहे आणि चेंडू जातो सीमारेषा पार. अजून एक चौका होतोय. एक खोलवर पट्टीचा चेंडू खोदून काढलाय. एक धाव पूर्ण. दुसरा धावेचा प्रयत्न होईल का? नाही. एक धाव समाधान मानायला लागेल. स्ट्राईक लागेल तो प्रशांत. प्रशांत एक आपला वाढती धावसंख्या झालेली आहे ती 30 ऑन बोर्ड. खूप सुंदर असं स्कोअर झालेला आहे. एक मोठा धावांचा डोंगर रचत आहेत. लेग साईडला तडवला चेंडू आणि हा फलंदाज नाही. सुंदर क्षेत्ररक्षणाने सुंदर गोलंदाजी केली होती. काहीसा लेग साईडला एक बैठक शॉट मारण्याचा प्रयत्न होता पण तिथे बीट झालेले आहेत. आणि इकडे अमोल नक्कीच सुंदर गोलंदाजी करत आहेत. आज 4 चेंडूमध्ये त्यांनी 7 धावा दिलेल्या आहेत. पुढचा चेंडू 2 धावांमध्ये 2 चेंडू कसे टाकत आहेत ते बघायचं आहे आपल्याला. आणि हा मारलेला फटका गेलाय सीमा रेषा पार. डीजे काय नक्कीच तो स्कोअरबोर्ड नाही इतिहास बनवतोय. स्वतःचं नाव बनवतोय इकडे. आणि हा थोडा बीट झालेला आहे. नक्कीच एक नाव बनवतोय आणि नाव केलेलं आहे त्यांनी. एक मोठा धावांचा डोंगर रस्ता आहेत कुशेडे बी संघाकडून. एक फायटिंग टोटल नक्कीच त्यांनी केलेली आहे. आणि अमोल काहीसं मागडं शतक टाकताना वाढती धावसंख्या 36 झालेली आहे. 2 षटकामध्ये 36 धावा झालेल्या आहेत. ठीक आहे. एक थोडं कमी धावांचं षटक म्हणजे पहिल्या ओव्हरच्या कम्पिटेटिव्ह लाईन टाकलेलं आहे. 13 धावांचं षटक होतं आहे. नेक्स्ट गोलंदाज अनिश. अनिशचा पहिला चेंडू आणि तिथे झेल होतोय का? हो झालेला आहे. आणि
नक्कीच कुशेडे बी संघाने एक चांगली धावसंख्या उभारलेली आहे. त्याला आता किती धावांचा डोंगर म्हणजे किती एक टार्गेट सेट करतायत शिरोली संघासमोर बघूया. अनिशनी येऊन एक विकेट घेऊन दिली आहे शिरोली संघाला. एक कमबॅक चेंडू त्यांचा पुन्हा एकदा क्षेत्रक्षित आहे आणि झालाय झेल बा. संघाला 2 चेंडूवरती 2 विकेट एक हॅट्रिक चेंडू बघायचा आहे. फिल्डिंग सेटअप काय? फिल्डिंग सेटअपमध्ये काही चेंजेस नाहीत. काही काही संघ हॅट्रिकसाठी काही अटॅकिंग फिल्डिंग कधी कधी सेट करतात. चला एक चेंडू हॅट्रिक येईल का? आणि लेग साईड मारलेला चेंडू, एक धाव पूर्ण. दुसरा धावेचा प्रयत्न नाही नाही केलेला आहे. 3 चेंडू एक धाव देऊन अनिश एक सुंदर गोलंदाजी करत आहे. आपल्या संघाला दाखवत आहे की मी ही गोलंदाजी करतोय. तुम्ही तिसरी ओव्हर मला नक्कीच दिलीत, पण मी एक कमबॅक पद्धतीचा गोलंदाज आहे. काय गोलंदाजी करतोय. 2 खेळाडूंना त्यांनी तंबूचा रस्ता दाखवला आहे अनिश यांनी. बघूया विकेश स्ट्राईकला मला वाटते विकेश आहे. आणि अविनाश यांचं स्वागत आहे. धन्यवाद अविनाश. हे दर्शन घे. चला एक धाव झालेली आहे आणि वाढती धावसंख्या झालेली आहे ती 39. इथे एक धाव वाढवली 38. चला पुढचा चेंडू आणि हा मोठा फटका नाही. काय आतापर्यंत अनिशाने 3 विकेट घेतलेले आहेत आणि 2 रन देऊन काय गोलंदाजी करतोय. एक कमबॅक पद्धतीची ओव्हर आहे जिथे 38 धावा. असं वाटत होतं की 50 धावा सुद्धा होतील. तिकडे त्यांनी अनिशनी एक धावांवर रोख लावलेला आहे. चढा पुढचा फलंदाज मराठी अभिषेक. आणि हा आलाय मोठा फटका. डीजे
मगाशी एक आगळं वेगळं पारितोषिक आलं होतं, प्रत्येक रनसाठी 20 रुपये. तर धावा कॅल्क्युलेट अजून करायच्या बाकी आहेत. चला, ओपनिंग फलंदाज आहेत ते अमोल आणि बंटी. बंटी बंटी पटेल आणि त्यानंतर हा एक बंटी. बंटीनी आपल्या गोलंदाजीमध्ये खूप धावा खर्च केल्या होत्या, पण त्याच धावा आता तो वसूल करतोय का हे आपल्याला बघायचं आहे. बॉलर नेम मनीष. चला, पहिला चेंडू मनीष यांचा. स्ट्राईकला असतील ते अमोल. हा बीट चेंडू, डॉट बॉल. पहिला चेंडू निर्धाव चेंडू. राम मस्कर हे आता आपल्या पुढचा जो सामना होईल त्याचे टॉस घेतील. त्यांना विनंती आहे कृपया टॉस घ्यायचा आहे पुढच्या संघाचा, रामभाऊ मस्कर यांना. आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. काही स्टेप आउट करून मारण्याच्या प्रयत्नात मोठा फटका खेळण्याच्या नादात बीट झालेल्या आहेत. 2 चेंडू 0 धाव झालेले आहेत, 0 धावा झालेल्या आहेत. स्कोअरबोर्ड अजून हल्ला नाहीये. शिरोली संघाकडून मोठं एक आव्हान दिलेलं आहे कुशेडे संघाने, कुशेडे बी संघाने. आणि पुन्हा एकदा बीट, पुन्हा एकदा बीट. काय गोलंदाजी करतोय, काय कुशेडे बी संघ खेळतोय. नक्कीच नावामध्ये बी आहे, पण त्यांची जी परफॉर्मन्स आहे तो नक्कीच A+ आहे. चला, पुढचा चेंडू मनीष यांचा. अमोल यांना पुन्हा एकदा बीट चेंडू, पुन्हा निर्धाव धावा. हारकोल टॉस विन आणि त्यांचा डिसिजन फिल्डिंगचा असेल. धन्यवाद. हॅलो. शिरवली जर जिंकली तर नारायण शिंदे दैली कोणचे कोच यांच्याकडून 500 रुपयाचं इनाम. हॅलो. नारायण शिंदे दैलीचे कोच हां. जर शिरवली जिंकली त्यांच्याकडून 500 रुपयाचं इनाम. नारायण शिंदे दैवली कोणचे कोच दहिवली कोण या संघाचे कोच, आणि जर शिरोली जिंकली तर त्यांच्याकडून 500 रुपयाचं इनाम. पंचांनी 8 इसन त्याच्या कळवायचा, मला वाटते बाउंड्री आहे का, हो चौकार आहे. आणि पहिला चौकार आलेला आहे. आणि इकडे त्यांनी ॲडव्हान्समध्येच 500 रुपये जमा केले आहेत. बघा, कॉन्फिडन्स असावा असा असावा त्यांच्या टीमवरती. शिरवली बघूया काय करते. शेवटचा चेंडू आणि हा मोठा फटका आलाय का की झेल होतोय, आणि आलाय, हो हो. कोण संघाचे कोच आहेत, पण पारितोषिक आपल्या शिरोली संघासाठी लावलेले आहे त्यांनी. एक मोठं मनाचे व्यक्तिमत्व. नक्कीच 1 ओव्हर नंतर धावसंख्या झाली आहे ती 10. आणि हा उसळी घेणारा चेंडू, एक सुंदर चेंडू. 1 बाउन्स चेंडू. 1 बाउन्स मित्रांनो. दुसरा तुम्ही बाउन्स टाकला तर तो चेंडू अंपायर एकतर नो किंवा वाईट देऊ शकतात, तो अंपायरचा कॉल असेल. 1च बाउन्स अलाउड आहे तुम्हाला. आणि पुन्हा एकदा बॉल मारण्या, मोठा फटका मारण्याच्या नादात बीट झालेले आहेत. 3 षटकार मारले तर नारायण शिंदे यांच्याकडून पुन्हा एकदा 200 रुपयाचं पारितोषिक ऑफर आहे मित्रांनो, घ्या मारा.
नाही बोलले काय बोलले ओके ओके आम्ही तुला करतो मी जरा कॉमेंट्री करतोय करतो तुला कॉल ठीक आहे चला सुंदर गोलंदाजी करत आहे तो श्रवण 2 डॉट चेंडू घेऊन विकेट घेतलेला आहे निर्धाव चेंडू शतक टाकत आहे तो 3 चेंडूमध्ये 1 विकेट आणि 2 चेंडू डॉट आले आहेत त्याच्याकडून श्रवण चला पुढचा फलंदाज असेल तो तुषार तुषार आणि हा पुन्हा एकदा जेल बाद असेल का हो ऑफर आहे तुमच्यासाठी देवली कोणचे कोच पैसे लावलेले आहेत 500 रुपये जिंकण्यासाठी आणि षटकारच्या हॅट्रिकसाठी 200 रुपये पण तुम्ही त्याचा फायदा घेत नाही आहात पण नक्कीच जर शिरोली या संघाला जिंकायचं असेल तर तुम्हाला धावा सुद्धा पार करणं आहे पारितोषिक एक साईडचा भाग राहिला मनोज केंद्रे एक 22 विभाग अध्यक्ष यांच्याकडून प्रत्येक हॅट्रिकला पश्चिम विभाग अध्यक्ष त्याने हॅट्रिकसाठी त्यांच्याकडून बॉल झालेला आहे सॉरी अनाऊन्स करण्यात लेट झालेला आहे चला श्रवण यांचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा बीट काही स्लोवर गतीचा फलंदाज बॅट आधी फिरते बॉल नंतर निघून जातोय काही समजत नाही फलंदाजांना मेडन ओव्हर टाकलेली आहे श्रवण नक्कीच टाळ्या झाला पाहिजे श्रवणच्यासाठी 1 विकेट घेऊन मेडन ओव्हर टाकलेली आहे त्यांनी 2 विकेट घेऊन सुंदर गोलंदाजी मी मगाशीच म्हटलं होतं नक्कीच टीमचं नाव कुशेडे बी आहे पण संघाचा परफॉर्मन्स हा A+ आहे कालच्या दिवसातली आणि आजच्या दिवसातली ही पहिली मेडन ओव्हर टाकलेली आणि 2 विकेट घेऊन श्रवण यांनी सुंदर गोलंदाजी काय सामना खेळतोय कुशेडे बी संघ नक्कीच नावाला साजेशी असा परफॉर्मन्स आहे प्रवीण भागरे आणि आर्यन केंद्रे यांच्याकडून पारितोषिक आलेलं आहे 200 तिकडे 2 कोण इकडे अतिरिक्त मॅनेजमेंटचे प्लेयर असतील तर त्यांनी जायचं आहे चला मोठा फटका आता आपल्याला बघायला भेटलेला आहे आणि हा बीट कमबॅक पद्धतीचा चेंडू सुंदर गोलंदाजी 1 तेरी तू 1 मेरी तू जर फलंदाज असेल तर मी सुद्धा एक नावाजलेला गोलंदाज आहे हे दाखवून देतोय भावेश 4 चेंडू 29 धावांची गरज एक अशक्य अरे वा काय फटका खेळलाय डॉन म्हणतात डॉन काय फटका मारलाय नक्कीच थोडा उशीर आलाय ओके मगापासून ओपनिंगला आलेला पण त्याला स्ट्राईक दिली नव्हती बघा जर त्याला स्ट्राईक भेटल्यास त्यांनी काय केलं तो दाखवून देतोय पुढचा चेंडू आणि पुन्हा एकदा हा मोठा फटका असेल का की जेल होतोय आणि खराब क्षेत्ररक्षण गचाळ क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा गचाळ इकडे 2 धावा आलेल्या आहेत आणि वाढती धावसंख्या झाली मला वाटतं 24 धावा झालेल्या आहेत कुशेडे संघ मला वाटते विजयाच्या रस्त्यावरती काहीच दूर आहे आता
2 चेंडू बाकी फक्त. अरे वा, काय अजून एक सुंदर फटका. काय फलंदाजी करतोय अमोल. नक्कीच वन साइड हिरो सारखाच परफॉर्मन्स करतोय आणि कुणालाच घाबरत नाहीये, असे फटके मारतोय. आणि मला वाटते आतापर्यंत जेवढी धावसंख्या झालेली आहे ना, ती 30 धावा त्याने एकट्याने ठोकलेल्या आहेत. नक्कीच मित्रांनो, एक वन साइड शो करतोय. नक्कीच सपोर्ट भेटला असता तर आता काहीतरी एक वेगळं चित्र आपल्याला बघायला भेटलं असं. टाळ्या झाल्या पाहिजेत अशा खेळाडूंसाठी. त्याने एकट्याने 30 धावा ठोकलेल्या आहेत आणि अजून एक चेंडू बाकी आहे. पुन्हा एकदा मोठा फटका. झेलबाद श्रवण